सगळ्यांना नमस्कार, जय महाराष्ट्र। मी मॅडमांना सांगत होती तेव्हा हा आवाज खानदेशाचा आहे, जरी बंद पडलेला असेल तरी माझा आवाज मोठा आहे, म्हणून मी तेवढ्यात बोलून घेऊ का असं सांगायला येणार होती, पण थांबली। सन्माननीय व्यासपीठ आणि आज मॅडम आम्हाला सगळ्यांना असं वाटत आहे की ऑगस्ट महिना तर नाही ना, स्पोर्ट दिवस आजच आहे, म्हणजे महाराष्ट्राचा नव्हे तर भारताचा आज स्पोर्ट डे आहे असं आम्हाला तुम्ही इतकं भासवलं आणि इतकं जाणवतं आहे। तुम्ही आजच उभं आपल्या देशातला स्पोर्ट डे उभा केलेला आहे। सन्माननीय व्यासपीठावर विराजमान आमचे जैन सर तुमच्यापासून मी याच्यासाठी सुरुवात केली कारण की यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, पण आम्ही दोघं महिला अशा आहोत की आम्ही वकिलांच्या बायका आहोत म्हणून आम्ही सक्सेस आहोत की काय असं मला वाटायला लागलं। म्हणून जैन सर, आदरणीय आमच्या ताई संजीवनी ताई आणि सरांना उतरताना मी बघितलं स्पोर्ट अधिकारी म्हणून, म्हणजे स्पोर्ट केल्यानंतर खेळल्यानंतर एक जिवंतपणा असतो आणि माणूस कुठेही उडी मारू शकतो असं सरांकडे बघून वाटलं, म्हणून सरांना उतरायला सहज गेलं। असे आपले स्पोर्ट अधिकारी डोबळे सर तर भाऊ म्हणून सदैव आमच्या पाठीमागे बहिणीच्या मागे सदैव असतात, असे डोबळे सर आमचे वकील साहेब, योगेश डॉक्टर साहेब आणि ॲडव्होकेट विवेक सूर्यवंशी सर आणि सोपटे सर तेच म्हटले मी अधिकारी म्हणूनच त्यांचा उल्लेख तसाच केला उडी करताना, स्वप्नील सरांचं नाव मी अधिकारी म्हणूनच घेतलं। स्वप्नील सर आणि मॅडम आपल्याला सेल्यूट आहे। आपलं धावपळ बघून आणि आपलं शिस्तबद्ध कार्यक्रम बघून मला खरंच आनंद वाटला। कणोसाच्या सिस्टर आलेल्या होत्या, पण त्यांनाही वाटलं असेल की कणोसाला का लोक गर्दी करतात, आता उद्यापासून डॉली हाऊसलाच गर्दी होईल मॅडम, तशी गत तुम्ही सगळ्यांनी दाखवून दिली। म्हणून तुमच्या सगळे शिक्षक वर्ग आणि माझे चिमुकले सगळे स्पोर्टमॅन म्हणेल मी त्यांना, आणि डान्स करणाऱ्या माझ्या सर्व चिमुकले विद्यार्थी मित्रांनो, माझ्या समोर बसलेले माझे सर्व दादा ताई आई वडील आणि सर्व पॅरेंट डॉली हाऊसचे। डॉली हाऊस अगदी छोट्या रूपाने मॅडम मी त्यावेळेला लग्न करून धुळ्यात आली असेल, त्यावेळेला अगदी छोट्याशा याच्यापासून आपण सुरुवात केली होती आणि त्यावेळेची धावपळ आणि आजची धावपळ तुम्ही सेम ठेवलेली आहे, म्हणून आज एवढं वटवृक्ष झालेलं आहे। एवढे विद्यार्थी इंग्लिश मीडियमला त्या ठिकाणी चावरा कणोसा अशा ठिकाणी लोक ऍडमिशनसाठी गर्दी करतात, पण तुमच्यासारखं डॉली हाऊस त्यांच्याच बरोबरीने टिकवणं याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात मनापासून धन्यवाद मानेल मी आणि तुमचं सॅल्यूट करेल। आपण सगळ्यांनी प्रत्येकाने विचार केला पाहिजे, पालकांनी। आपण धुळ्यात राहतो, धुळे सर म्हणजे शहर पण नाही मोठं आणि ग्रामीण भाग पण नाही, अशा ठिकाणी आपण राहतो। आपण मुलांची घरात ऐराणीत बोलतो काही, कारण की बोलावं लागतं, ती आपली मातृभाषा आहे आणि तिचा आपल्याला अभिमान पण असायला हवा, ती बोलली गेली पाहिजे, पण त्याचबरोबर आपण शुद्ध मराठीतही बोललं गेलं पाहिजे, आपण हिंदीतही बोललं पाहिजे आणि आपण इंग्लिशमध्येही बोललं पाहिजे। त्या चारही भाषा आपल्या मुलांना जेव्हा आपण सांगतो तर तो न मानाचा कोणतीच म्हटली जायला पाहिजे आणि कोणतं हे ज्यावेळेस आपण म्हणू आणि इंग्लिशमध्येही डब्ल्यूज म्हटलं जायला पाहिजे आणि आपण सगळे ते करत आहात, म्हणून तुमच्या मुलांमध्ये तेवढी चमक दिसत आहे। म्हणून सगळ्या पालकांनाही मी मनापासून आभार मानेल, ते तुम्ही डॉली हाऊस मध्ये आपल्या मुलांना घातलं आणि हा दिवस तुम्हाला आज बघायला मिळाला। मुलं इतकं सुंदरपणे करतात की आपण बघतो आहे की मुंबई पुण्यातल्या नॅशनल ठिकाणची मुलं तरी नसावेत असे त्यांचं सगळं परफॉर्मन्स आहे। म्हणून मॅडम मी तुम्हाला एकच सांगेल की ज्या वेळेला आमची गरज लागेल त्या वेळेला मी जैन सरांना तुम्हाला आवर्जून प्रत्येक वेळेला सांगितलं आहे, संचालक ऑफिसर माझी गरज असेल तर तुम्ही 9वी 10वी केली पाहिजे, तुमची गरज आहे शैक्षणिक क्षेत्रात, कारण की तुमच्यासारखे व्यक्ती तळमळीने मनापासून शिकवतात, नुसता देखावा नाही, कारण की ते आतून कोण करतंय हे त्याच्यातनं दिसतं। हे पालक आणि आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत, एवढे पालक इथे उपस्थित राहणं ते पण 2 तासापासून, हा जिवंतपणा आहे। पालकांना विद्यार्थ्यांविषयी आपुलकी आहे ती तुमच्यातही आहे। नक्कीच दोघं जण आरामासाने दोघं सोबत राहिले आणि शिक्षक हा पाठीचा कणा आहे तुमच्यात आणि चेअरमन मध्ये, आणि शिक्षक सुद्धा पाठीचा कणा या आजच्या डॉली हाऊस वरून ताट मानेने दिसत आहे, म्हणून तुमची साथ मॅडमांना लाभेल
अशी मी अपेक्षा करते आणि पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद म्हणते की तुम्ही मला बोलवलं, आम्हाला सर्वांना बोलवलं, तुम्ही तुझी सत्कार केला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभारी. आणि ज्या ज्या वेळेस गरज असेल या धुळे जिल्ह्याची लेख म्हणून आम्ही सदैव तुमच्या सोबत असू. धन्यवाद मॅडम. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. Thank you, madam, so much for your lovely words, your precious words. I'm very much thankful and grateful to you for giving us a precious time, to our parents, our children. She's busy, she got some another schedule, so she has to leave early. So we took our vote of thanks. Thank you so much, madam. Thank you so much.